हॅलो फ्रेंड, लग्नसराई आली की नवरीची धावपळ उठते. त्याच्यासाठीच ह्या मस्त अशा मॅचिंग अशा मी ओटी बटवे शिवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे. चला तर तुमच्याबरोबर शेअर करते. हा बघा, ह्याच्यात 2 नारळ, फळं राहतील, तांदूळ राहतील आणि ब्लाऊज पीस राहतील असा हा मोठा ओटी बटवा आहे, जे की म्हणजे नवरी आहे ती मांडीवर घेऊ शकते. आणि हा आहे तो छोटा ओटी बटवा आहे, जो की कमरेला हातात कॅरी करू शकते. आणि हा नवरीच्या साडीशी मॅचिंग आहे. नवरीची ऑर्डर होती म्हणून तो तसा शिवला होता. त्याच्यानंतर हा बघा, हा एक गोल्डन कलरचा आहे. आईसाठी आणि मुलीसाठी असे मला 2 ऑर्डर आले होते सेम. तर हा एक गोल्डन कलरचा आहे. आणि आमच्या नवरीने खास ऑर्डर दिली होती की मला छोटा एकदम छोटा ओटी बटवा पाहिजे, माझा नारळ मी एकदम छोटा घेणार, म्हणून स्पेशल हा तिच्यासाठी बनवला होता. की तिने मला स्पेशली सांगितलं होतं खूप छोटा नारळ घेणार आहे, खूप छोटा ओटी बटवा बनव म्हणून. त्याच्यासाठी हा मी खूप छोटा ओटी बटवा बनवला आहे. हा बघा, त्याचा डेमो दाखवते तुम्हाला. हा एक नारळ घेतलेला आहे. माझा नारळ मोठा आहे पण तिचा खूप छोटा आहे. तिने ऑलरेडी मला सांगितलं एखादा कैरी असेल तेवढा मी नारळ घेणार आहे म्हणून. हा बघा, ब्लाऊज पीस आणि नारळ एकदम आरामात असा राहिला. त्याच्यानंतर ही बघा, ह्याला मस्त अशी मी गाठ मारून घेतलेली आहे. आणि हे बघा, लटकन पण छान असे लटकत आहे, त्यामुळे ते हातात घेतल्यानंतर नवरीने किंवा कमरेला लावल्यानंतर खूप असे छान असे दिसणार आहेत. हे बघा, आणि ह्याचा मी तुम्हाला फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच दाखवणार आहे मी की कसं बनवलं, काय बनवलं ते. आणि हे मी ऑलरेडी सगळे बनवलेले आहेत. आणि ह्याचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे. आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला मी तुम्हाला सुरुवात करते आहे. पण त्याच्या आधी सांगते, तुमच्या घरात ब्लाऊज पीस वगैरे असतील त्याच्यापासूनही तुम्ही शिवू शकता. आणि हे बघा, हे मी 2 घेतलेले आहेत. लाईट गोल्डन कलरचे आहेत, पण शाईन आहे. नवीन आता ट्रेंड आले आहे त्या ब्लाऊज पीसातले मी घेतलेला आहे, कारण ऑल ह्याच्यावर मॅच येतो गोल्डन कलर घेतल्यानंतर. हे मी 2 सर्कल असे काढून घेतलेले आहे. त्याची लांबी बरोबर फुल लेंथ आहे जी ती 12 इंच आहे. म्हणजे त्याची जे त्रिज्या आहे ती 6 इंच आहे. हा मी 6 इंचाचा घेतलेला आहे बरोबर असा. आणि त्याच्यानंतर जो आतमध्ये त्याचा जो मी गोल केलेला आहे, जो दिसतो तुम्हाला, तो मी 2 इंचाचा घेतलेला आहे. कारण नवरीची आमची ऑर्डर होती की छोटा नारळ घालणार आणि आरामात नारळ बसू शकतो. तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही 2.5 घेऊ शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली आहे तो व्हाईट कलरचा मी अस्तर घेतलेला आहे. आता जी अपोजिट साईड आहे ही सरळ आहे आणि ही सरळ आहे, आणि ही अपोजिट साईड आहे जी की बाहेर दिसायला नाही पाहिजे, ही आपल्याकडे ठेवायची आहे. आणि आतली साईड जी दिसायला पाहिजे ती आतमध्ये ठेवायला पाहिजे. चला तर ही टाचणी अशी लावून घेऊया. आणि त्याच प्रकारे ही दुसऱ्या साईडला टाचणी लावून घेऊया. मी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? परत एकदा सांगते, जी दाखवायची बाजू आहे ती आजच्या साईडला अस्तराला चिकटवायची आणि जी नाही दाखवायची आहे ती आपल्यासमोर ठेवायची आहे. चला तर त्याला असं, आता आतला जो सर्कल आहे त्याला आता आपण शिलाई मारून ही बघा घेतलेली आहे. आणि आता ह्या मी टाचण्या काढत आहे. मी ते सेट करण्यासाठी टाचण्या लावल्या होत्या, तुम्ही लावू शकता. आणि हा असा सगळा एकत्र कपडा करायचा आणि त्याच गोलाच्या आतून आपल्याला बाहेर काढायचा आहे. हा बघा असा. आता ही आहे ती आपली जी दिसण्याची आहे ती बाजू आहे, जी सरळ बाजू म्हणतो आपण, ही सरळ बाजू आहे ती. बघा आता ॲटोमॅटिक आपल्या चेहऱ्याकडे आलेली आहे, आपल्यासमोर आलेली आहे, ती आपल्याला दाखवायची. आणि असा आपण हा कपडा ओढून घ्यायला पाहिजे, कारण तो आपण आता पलटी केल्यानंतर तो स्प्रेड होणार आहे. बघा, चला तर दाखवते मी कशी खेचून कपडा तो सर्कल आहे ते सारखं करते ते. बघा, हा अशा आपल्याला एका हाताने चिमटीने ओढायला पाहिजे आणि दुसरा हात त्या कपड्यावर ठेवून टाट ओढायला पाहिजे, जेणेकरून आपला शेप हा परफेक्ट असा येतो. आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आता बोटीच्या साहाय्याने ह्याच्यावर प्रेस करणार आहे. हे बघा, बोटाने असं जो सर्कल आहे त्याच्यावर, जेणेकरून ते आहे ते एकदम व्यवस्थित असं दिसतं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर एक मशीन मारायची आहे, जेणेकरून काय होतं, मशीन मारल्यानंतर ते एकदम व्यवस्थित असं दिसतं. हे बघा, आता हे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी आता जो बाहेरची आपली बॉर्डर राहिली आहे त्याला स्टिच करून घेते. एक सर्कल त्याला मारून घेते. ते सर्कल मारून झाल्यानंतर मी आता जो अस्तराचा साईड कपडा एक्स्ट्रा दिसतो आहे त्याला कट करून घेते. बघा,
हा बघा, असा करून तो जो राहिलेला वेस्ट कपडा असतो तो आपल्याला हळूहळू कट करून घ्यायला पाहिजे चारही साईडीचा, नाहीतर तो कसा आपण जेव्हा त्याला अटॅच करणार तेव्हा तो कपडा बाहेर दिसणार. म्हणून हा जो वेस्ट कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर जो मध्ये सर्कल आहे त्याला तुम्ही रेन लावू शकता. जर तुम्हाला पाहिजे तर मी लावणार आहे रेन. ती काय फक्त वरून अटॅच करायची आहे, त्याला मोठंसं असं काही नाही आहे. तसंच आता हा बघा, हा कपडा मी आता कट केलेला आहे हळूहळू करून. आणि तसंच तुम्हाला जर वेगवेगळ्या रेन लावायच्या आहेत तर तुम्ही त्या बॉर्डरच्या साईडनं लावू शकता. हे बघा, आता मी त्याच्यात 1 इंच सोडून 1 इंच नाही 1/2 इंच सोडून मी त्याला त्याच सर्कलवरती 2 फेरे मारणार आहे. हा एक पहिला फेरा, त्याच्यानंतर सेम तेवढंच अंतर सोडून त्यात गॅप सोडून 2 शिलाई मारलेली आहे. म्हणजे मध्ये नाडी घालण्यासाठी तो गॅप असा राहील असा. आणि त्याच्यानंतर हे बघा परत असा स्प्रेड असा करून घेतलेला आहे. आणि हे बघा त्याच्यामध्ये म्हणजे 2 नाड्या आपल्या जातील दोरीच्या अशा प्रकारे 1/2 इंच ठेवून मध्ये जरासे जास्त गॅप ठेवायचा 1/2 इंचपेक्षा. आणि वरून जो आहे तिथं 1/2 इंच आणि खालून 1/2 इंच असं, आणि मधून त्या 2 रश्श्या जातील असा गॅप ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेन अटॅच करू शकता. ही जो दुसरं सर्कल आहे ते बघा, दुसरं मी मारत आहे. म्हणजे जे पहिलं आहे ते मी मारलेलं आहे, त्याच्यानंतर परत मारलं जेणेकरून त्याच्यात नॉड आत घुसण्यासाठी. कळलं का तुम्हाला? हां, त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा दोरे आहेत ते कट केलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता हे आपलं जास्त असं झालेलं आहे, मध्ये त्याला तेवढा गॅप राहिलेला आहे जसं तुम्हाला सांगितलं. आता ही रेन आहे ती त्याला अटॅच करायची आहे. चला तर दाखवते. एक आतच्या साईडनं आणि एक बाहेरच्या साईडनं आपल्याला लावायची आहे. तर ही बघा, ही मला पाहिजे तेवढी रेन मी कट करून घेतलेली आहे, ती अटॅच करते. ही बघा, ही अशी आपली ही रेन लावून झालेली आहे. त्याच्यात नंतर त्या बाहेरच्या सर्कलला पण मी लावून घेते रेन. आणि ही बघा, ही रेन लावून घेतली. आणि ही बघा, अशी ही रेन लावलेली आहे मी. जशी पुढे लावली तशीच मी ही बॉर्डरला लावलेली आहे. आणि जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती ही सरळ बाजू आहे आणि ही पण सरळ बाजू एकमेकाला चिकटवायच्या. आणि त्याच्यानंतर हे सर्कल आपल्याला म्हणजे गोल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि चला तर ही बघा, झाली आपली शिलाई मारून. त्याच्यानंतर त्याचा पण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण आपल्याला कट करून कैचीने घ्यायचा आहे. त्यामुळे शेप आपला जो सर्कल जो गोल वर्तुळ आहे तो परफेक्ट असा दिसतो. त्यामुळे जो एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला शेप व्यवस्थित येईल. चला तर आता हे बघा, ह्याला मध्ये मध्ये असे हे कतरे मारते जेणेकरून तो शेप आहे तो जसं सांगितलं की तो जो वर्तुळ आहे ते मग दिसायला छान आणि परफेक्ट येतं. म्हणून असे मी हे कट मारून घेतलेले आहे. तुम्ही पण नक्की घ्या, कारण व्हिडिओ परफेक्ट असला, जर मी परफेक्ट सांगितलं तर तुमचा म्हणजे जो तुम्ही बनवणार ओटी बटवा तो परफेक्ट होणार. त्यामुळे हे बघा, त्याच्यानंतर हात घालून मी त्यातली आतली साईड आहे ती पूर्ण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हा बघा, आता आपला जो ओटी बटवा आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता त्याच्यात फक्त आपल्याला एक रस्सी टाकायची आहे, जी की आपण आता थोड्या वेळात टाकणार आहोत. आणि हे बघा, अशा हाताने आपल्याला ते सगळे कोण आहे ते साईडनं काढून घ्यायचे आहेत. कैचीच्या साहाय्याने टोकाने ते बरोबर आपले येणार आहेत. ते मी तुम्हाला दाखवते. असे वरून प्रेस करून काढले की बरोबर असे येतात. हे बघा, असे गोल फिरवले की मस्तपैकी आपला वर्तुळचा शेप येतो. आणि त्याच्यावर वरून आपल्याला जी की दाबपट असा हात घालून पण तुम्ही एक फेरा मारू शकता. त्याने काय होणार, आपला शेप आहे तो परफेक्ट असा एकदम व्यवस्थित असा गोल असा येणार आहे, एकदम परफेक्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर दोन्ही अपोजिट साईडनं पुढे जरा कट मारायचा आणि त्याच्यात आपल्याला रस्सी घालायची आहे इथल्या साईडला, जिथं आता मी बोट ठेवला होता अपोजिट साईडला एकदम आपल्याला ठेवायचं आहे. आणि दोन्ही आमने सामने असतील असं आपल्याला, ह्या बघा, ह्या साईडनं असा फोल्ड करून घेतला मी आणि त्या साईडनं आपण रस्सी घालून घ्यायची आहे. चला दाखवते तुम्हाला. ही रस्सी घालून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे मी त्याला लटकन अशा प्रकारचे तयार केलेले आहेत, ते त्याला मी अटॅच करते. आणि आपला फायनली म्हणजे ओटी बटवा फुल एकदम रेडी झालेला आहे. सिंपल असा आहे. कोणाला काही नाही समजलं व्हिडिओ तर मेसेज करून मला विचारू शकता. त्याच्यानंतर हे बघा, ही मी रस्सी आतून जरा गॅप ठेवलेला
ती बाहेर काढली आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारून स्टिच करून घ्यायचं आहे आणि ओव्हरऑल सगळ्याला डबल शिलाई बसलेली आहे, त्यामुळे ओटी बटव्याचा कुठेच काही फाटण्याचा किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि सुंदर असा हा आपला ओटी बटवा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता की किती छान वाटतो आणि हा कलरही छान आहे। आणि तुमच्याकडे असे जर ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही शिवू शकता, तुम्हाला जर सेलला द्यायचे तर सेलही घरी बसून करू शकता। आणि अशा प्रकारच्या खूपशा अशा गोष्टी आहेत की समई आसन करू शकता, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की माझ्या व्हिडिओवरती मी थोड्या अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। आणि हे बघा, कोणाला गिफ्ट म्हणून द्यायला पण छान आहे, नवीन नवरी कोण असेल होणारी तिलाही आपण देऊ शकतो। अशा प्रकारचे मी 2 शिवले होते, आईसाठी आणि मुलीसाठी। हे एक आईसाठी होता, तिच्या आईला जरा मोठा पाहिजे होता म्हणून हा एक मोठा शिवला होता आणि तोच आमच्या नवरी बाईला पण शिवला होता, तिला छोटा पाहिजे होता म्हणून असे हे मी 2 सेम कलरचे शिवले होते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला ऑर्डर म्हणजे माझ्या ह्याला चॅनलवरून मला तुम्ही ऑर्डर तुम्हाला काय कशा पद्धतीत पाहिजे ते तुम्ही सांगू शकता, तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार मी शिवून देऊ शकते। हे झाले ओटी बटवे। आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, परत एकदा सांगते, त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही हे व्हिडिओ शेअरही करा। आणि हे बघा, असे आपलं काहीतरी फायनल लुक। आणि ही बघा, मस्त अशी आपली ओटी बटवा तयार झालेला आहे, त्याच्यात नारळ आहे आणि असा ठेवून आपल्याला दिसायलाही खूप छान असा दिसतो। चला